सोलापुरातील एमजे प्रथम मानव सेवा संस्थेच्या वतीने गेल्या 4 वर्षांपासून कुलदैवत श्री मार्कंडेय ऋषीमुनींच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री क्षेत्र मार्डी येथील मार्कंडेय तपभूमी येथे शनिवारी सकाळी मार्कंडेय महामुनींची प्रतिष्ठापना करून शिवलिंग अभिषेक, होम हवन व महापूजा करण्यात आली। तसेच प्रसाद वाटप करण्यात आला। एमजे प्रथम मानव सेवा संस्थेच्या वतीने उत्तर सोलापूर तालुका मार्डी येथील जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री मार्कंडेय महामुनींचे सुमारे 500 वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी सोमवारचे दिवशी मोठी जत्रा भरते। तसेच श्री मार्कंडेय महामुनींचे पाषाण मूर्ती असून त्या दिवशी विधिवत महापूजा आणि धार्मिक कार्यक्रम केले जातात। या प्रसंगी अखिल भारत पद्मशाली संगमचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास भाऊ संघा, मित्र परिवार, महेश जिंदम, श्री यमाई देवी आणि मारुती मंदिराचे विश्वस्त विष्णुभाऊ जगताप, शिवाजी भाऊ गुरव, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद मार्डीचे हिंदू श्री विठ्ठलदादा कदम, तानाजी साळुंखे, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन तलकोकुल, मोहन वड्डेपल्ली, श्रीनिवास आडम, अमर चिलवेरी, नंदू येमूल, किरण विडप, संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे पौरोहित्य पुरोहित सतीश पोला पुंतुलू यांनी केले। मार्कंडेय जयंती निमित्त मार्कंडेय तपोभूमीच्या इथे होम हवन करून सर्व सोलापुरातील नागरिकांचा आरोग्य नीट राहावं व त्यांच्या घरात सुख समृद्धी राहावी अशा चांगल्या स्वच्छ भावनेने एमजे मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने निरंतर मागील अनेक वर्षापासून मार्कंडेय तपोभूमी इथे येऊन मार्कंडेयची प्रचार ह्या एमजे मानव संस्थेने केलेला आहे। सोलापुरात आज पद्मशाली समाजाचे अनेक लोक या तपोभूमीवर येतात। आज आत्ताच कळलं की नवीन इथं मूर्ती स्थापना करणार आहेत, कारण सोलापुरातल्या लोकांनाही मोहन तलकोकुल यांच्यामुळं हे स्थान इथं मार्कंडेयचं आहे असं कळलंय आणि यांच्या खरोखरच मोहन तलकोकुल यांच्या प्रयत्नानं आज इथं पुन्हा नवीन ह्या पद्धतीने इथं मार्कंडेय मंदिराचं काम सुरू आहे, मंदिर बांधण्याचा, आणि नवीन मूर्ती इथं प्राणप्रतिष्ठान स्थापना होणार आहे। आणि मी खरोखरच मोहन तलकोकुल यांना मनापासून धन्यवाद बोलतो व असंच तुमच्याकडनं समाजासाठी सेवा घडावं। तुम्ही तर समाजासाठी करताच, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सोलापुरातल्या तेलुगू भाषिक पद्मशाली समाजाच्या लोकांना त्यांच्या कुलदैवताचं तपोभूमी कुठं आहे हे ओळख पटवून देणारे आमचे मोहन तलकोकुल यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो व पद्मशाली समाजाच्या प्रत्येक नागरिकांचं आशीर्वाद त्यांच्या सोबत राहील हीच मार्कंडेय चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।